एखादी सुंदर बाई, एखादी महिला स्त्री, एखाद्या भोंदू बाबाच्या जर कचाट्यात अडकायचं असेल तिला किंवा त्या बाईला जर एखाद्या माणसाला मिळवायचं असेल, तर तो काय करेल? तिला चमत्कार दाखवेल, तिचं भविष्य सांगेल, तुला सुख मिळत नाही, तू फार पुढे जाऊ शकते, तुला लवकरच धनलाभ आहे, चांगल्या पदावर तू बसू शकते. मग मी सांगेल तसं तुला करावं लागेल. तुला मला गुरु करावे लागेल. माझी तुला राधा व्हावं लागेल. तुला तुझी योनी शुद्ध करावी लागेल. तुला माझं मूत्र प्यावं लागेल. मी सांगेल तसं तुला वागावं लागेल. अन्यथा तुझा नवरा मरेल. मग तुला सुख शांती मिळणार नाही. मग तुला पाहिजे ते मिळणार नाही. मग तुला मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल. पण हे सगळं तुझ्यापासून दूर लोटण्याची माझ्याकडं फार मोठी युक्ती आहे. माझ्याकडं ते शास्त्र आहे. माझ्याकडं तो अभ्यास आहे आणि मी तुला सुख शांती समाधान मिळवून देऊ शकतो. ती बाई म्हणती, मला जर एवढं सगळं मिळणार असेल, माझा नवरा वाचणार असेल किंवा समजा अविवाहित असेल आणि ती जर तरुण देखणी मुलगी असेल आणि त्या बाबाला जर सावध मिळणार असेल, त्या बाईसाठी तो जर बेचैन झाला असेल, तर शेवटी शब्दांमध्ये अडकून बायांना फसवलं जातं. आणि एखादी देखणी बाई जर ती राजकारणी असेल, तिच्यामुळे जर अजून 2-4 मोठे मोठे गिराईक त्याला मिळणार असेल, एका महिलेमुळे जर 10-20 इतर महिला मिळणार असतील, एखाद्या महिलेमुळे इतर अधिकारी आणि पुरुष मिळणार असतील, नेते मंडळी मिळणार असेल, तर कधी कधी तिला शुद्धच ठेवलं जातं, इतरांना अशुद्ध केलं जातं. हा सुद्धा प्रकार घडतो. बाबा कुणाला सुट्टी देत नाही. साध्या बाबाचा कार्यालय सुद्धा या सेक्रे रॅकेटचा, सेक्स स्कॅन्डलचा, सेक्स पोझिशनचा अड्डा असतो. बाबाला तो टेबल त्याच्यासाठी फार महत्वाचा वाटतो. त्याला ज्या ज्या पोझिशन अपेक्षित आहेत, त्याला त्या व्यक्तीकडून करून घ्यायचे असतात. जगात जे चाललंय, जगात जे होतंय, ते मला सुद्धा करायचंय, हे बाबाच्या नक्की लक्षात असतं. बाबाचं वयाकडे जाऊ नका. बाईमध्ये शारीरिक उत्तेजना निर्माण करतो, पान खाऊ घालतो, तसंच पैसे सुद्धा काढून घेतो. आणि मग बाबा अशी एक मालिका चालू करतो. एका बाजूला गुरुमाऊली असतो, त्यांचा निद्रा दोष काढतो, त्यांचा स्वप्न दोष काढतो, त्यांचा अर्थ दोष काढतो, लिंग दोष सुद्धा काढतो, योनी शुद्धी क्रिया पण करतो. म्हणजे बाबा इतका बहुरूपी आणि बहुढंगी असतो, बाया सपशेल अडकतात. सुंदर देखणी तुमच्या नजरेसमोर असणारी बाई ही त्या म्हणजे त्या बाबाचं फार मोठे गिराईक असते. आणि हे घडलंय महाराष्ट्रात, नाशिकमध्ये घडलंय. त्या बाबाचं चित्र तुमच्या समोर आलं असेल, त्या बाईचं चित्र तुमच्या समोर आलं असेल, आणि बाबा इतका मनोभावे भक्तांवर सेवा करतो, आणि भक्त सुद्धा ज्या पद्धतीनं त्या बाबाला सर्वस्व त्या ठिकाणी अर्पण करतात, नाही कल्पना करू शकणार तुम्ही. कारण बाबाच्या नाना तरा फक्त बाबालाच माहिती आहे. काय चूक असते एखाद्या स्त्रीची, काय चूक असते त्या विवाहित बाईची, शारीरिक सुख तिला तिच्या नवऱ्याकडून मिळत नसेल आणि चुकून जर ती असल्या बाबाच्या नादी लागली असेल आणि बाबानं तेच जर हेरलं असेल, तर तो बाईला कच्चं खाऊन टाकतो की नाही. कुठं चाललंय आमचा महाराष्ट्र? या राज्यामध्ये घराघरामध्ये महिला सुरक्षित आहेत की नाही याची आम्ही चर्चा करतोय. घरातून महिला बाहेर पडून जर दुसऱ्याशी लगट करत असतील किंवा अशा बाबाच्या जर चक्रव्यूहात अडकत असतील, त्या बायकांची चूक म्हणायची का बाबाची चूक?
मला असं वाटतं चुका जर शोधायच्या असतील, या व्हिडिओमध्ये आपण तीच चर्चा करणार आहोत. एखाद्या चांगल्या बाईला फसवणं अवघड नाहीये, पण त्या बाईला फसवण्यासाठी त्यानं जे डोकं लावलेलं असतं आणि बाई सुद्धा सुखी समाधानी नसते, म्हणून घराला ज्या पद्धतीनं फसवते, तिचं फसणं काहीच नाही. ती घरातून ज्या पद्धतीनं काहीतरी सांगून बाहेर पडते आणि जे घरात आपल्या नवऱ्यासोबत केलेलं नसतं त्याच्यापेक्षा भयानक ही जर या बाबासोबत करत असेल, त्याच्याकडून काय चुकीचं खातपीत असेल आणि तिथंच तिचा घात होत असेल, मला सांगा. नंतर जर त्याच महिलेला ब्लॅकमेल केलं जात असेल, आतापर्यंतचा सगळा प्रकार हा घडणार आहे, परंतु इथून पुढे जो मी सांगतोय तो घडवला जातो. महिलेचे अश्लील व्हिडिओ काढले जातात, तिच्या संपूर्ण खुल्या शरीराची व्हिडिओ असते आणि मी ती व्हायरल करेल, मी सोशल मीडियावर टाकेल, मी तुला बदनाम करेल, मी तुझ्याशी असं वागेन, मी तुझ्याशी तसं वागेन, मला एवढे पैसे दे, या वेळेस माझ्याकडे ये, आणि माझ्यासोबतच काय मी सांगेल त्या परपुरुषाशी सुद्धा तुला मॅनेज करावं लागेल. आणि हे ज्यावेळेस ती ऐकते किंवा एखादा त्याच बाबाचा भोंदू शिपाई ज्यावेळेस त्या बाईला ब्लॅकमेल करायला असतो, त्यावेळेस तिनं काय म्हणायचं? हो म्हणायचं तर तिचे लचके तोडले जाणार आहे, आणि नाही म्हणायचं तर तिची अब्रू वेशीला टाकली जाणार आहे. मग काय करायचं? बाबाच्या जाळ्यात अडकल्यानंतर तिची जर अब्रू वेशीला टांगलीच जाणार असेल, हम भी डुबे सनम तुझको भी लेके डुबेंगे म्हणल्यासारखं त्या बाईला पुढे येऊन मग त्याच्या विरोधात तक्रारी द्यावी लागेल, त्याचा सगळा भांडाफोड करावा लागेल. ही घडलंय. नाशिकच्या खरंच प्रकरण तुमच्या डोळ्यासमोर आहे, पण अशा कित्येक बायका फक्त एका खरातकडेच बदनाम झालेल्या नाहीत किंवा अशुद्ध झालेल्या नाहीत किंवा योनी शुद्धी केलेली नाही. कित्येक असे लोक आहेत ज्यांच्याकडे ह्या जातात, फसवल्या गेल्या आणि नंतर ढसाढसा रडून वेळ निघून गेल्यानंतर काही होत नाही. अशा फसवणुकीच्या तक्रारीत तुम्ही जर पोलीस स्टेशनच्या डायऱ्या जर तपासल्या तर तुम्हाला भयानक ऐकायला मिळेल. हे फक्त महाराष्ट्रापुरतं सांगतोय, महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशभरात तर कल्पनाच करू नका. जिथं गरिबी असते तिथं जास्त घडतं, जिथं बेरोजगारी असते तिथं जास्त घडतं, जिथं सतत वाद तंटे घरात असतात तिथं जास्त घडतं, जिथं महिलांना वेळ द्यायला पुरुषांकडे वेळ नाही त्यांच्या घरात जास्त घडतं, जे पुरुष महिलांना सुखात आनंदात ठेवू शकत नाही तिथंच बाया गुरु बघतात, बाबा बघतात, दुसरा पुरुष बघतात, परपुरुषाशी काहीतरी चुकीचं करतात आणि आयुष्याची राखरांगोळी करून घेतात. हे उदाहरण आहे. लचके तोडणाराला काय हो, त्याला फक्त अब्रू लुटायची. तिला किती वेदना होत असतील हे फक्त तिचंच मन जाणू शकतं. आणि हे जे वेळ बघून गेम करणारे, डाव साधणारे किंवा शरीर पिपासू वासनांध जी मंडळी असतात ती याच थराची असतात, हे वेगळं सांगायची गरज नाही. सुरक्षित कोण अपेक्षित आहे? संरक्षण कुणाला अपेक्षित आहे? कसल्या चर्चा करताय? आज कुणीच सुरक्षित नाही, जवळच्या आणि परक्या लोकांकडून सुद्धा. पण चुका कोण करताय हे आपण शोधलं पाहिजे. घराचा उंबरा ओलांडून ज्यावेळेस बाई बाहेर पडते, अशा गोष्टीसाठी तिचे लचके तोडले काय किंवा तिनं स्वतःहून सर्वस्व अर्पण केलं काय? चूक कुणाचे? समाज प्रश्न विचारतो त्यावेळेस उत्तर द्यावीच लागतात. तुमच्याकडे असेल उत्तर आतापर्यंत मी बोललेल्या चर्चेचं, नक्कीच कमेंट करून सांगा. चूक आहे त्याला चूक म्हणायला शिकलं पाहिजे, परंतु जागृत राहिलं पाहिजे, एवढंच. जय महाराष्ट्र.